करुणा शर्मा यांचं नाव सर्वात पहिल्यांदा चर्चेत आलं जानेवारी 2021 मध्ये। करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केल्यानंतर धनंजय मुंडेंनी पहिल्यांदाच या नात्याबाबत खुलासा केला। तेव्हा धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून लिहिलं होतं की करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधात होतो। ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्रपरिवार यांना माहिती होती। या परस्पर सहमतीच्या संबंधांमधून आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी झाली। दोन्ही मुलांना मी माझं नाव दिलंय। शाळेच्या दाखल्यापासून सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे। ही मुले माझ्यासोबतच राहतात। माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझे मुलं यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतलं असून स्वीकृती दिली आहे, असं मुंडे यांनी तेव्हा म्हटलं होतं। करुणा शर्मा यांच्याबद्दल फार माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही, मात्र काही वृत्तांनुसार त्या मूळच्या मध्य प्रदेशातील इंदूरच्या आहेत, पण गेल्या काही वर्षापासून त्या मुंबईत वास्तव्याला आहेत। त्यांनी फेसबुकवर लिहिल्याप्रमाणे मुंबईतील जीवनज्योत या सामाजिक सेवा संस्थेशी त्या संबंधित आहेत।